इथे उपस्थित असणारे आपण सारे आदरणीय बंधू, आपला आजचा विषय राष्ट्र निर्माणामध्ये युवकांची भूमिका असा आहे. राष्ट्र निर्माण म्हणजे काय याचं चिंतन करण्याच्या थोडंसं अगोदर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्या स्वतःच्या कल्याणाची आणि आपल्या स्वतःच्या भविष्याची उत्तम निर्मिती करण्याकरता काय करतो आहोत याचं थोडंसं चिंतन आपल्याला करावं लागेल. मगाशी सचिनराव बोलताना म्हणाले की उद्या राजीव दीक्षितांचं जे व्याख्यान आहे त्याला राजीवभाई उपस्थित राहू शकत नाहीत, कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये स्विस बँकेमध्ये भारतीय लोकांनी गुंतवलेला जो पैसा आहे तो पैसा इकडे आणण्याकरताची जनहित याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. त्या संदर्भातल्या एका सुनावणीकरता दिल्लीला जाणार आहे. स्विस बँकेमध्ये 70 लाख कोटी रुपयांच्या जवळपास संपत्ती भारताची आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये इथला कर चुकवून गोळा केलेली किंवा इथे भ्रष्टाचार करून लोकांनी मिळवलेली जी संपत्ती आहे ती या देशाच्या बाहेर सुरक्षित राहिली या भूमिकेतनं त्यांनी ठेवलेली आहे. आणि ही संपत्ती भारतामध्ये आली तर भारतामध्ये येत्या 5-7 वर्षामध्ये लोकांकडनं कर सुद्धा वसूल करण्याची जरुरी नाही इतकी संपत्ती केंद्र सरकारचा कारभार ज्यातच चालेल असं गणित अभ्यासू लोक मांडतायत. सध्या आपल्या भारतामध्ये संपत्ती ही आपली राष्ट्रीय समस्या कधीच नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. पैसा नाही एखाद्या गोष्टीला ही स्थिती भारतामध्ये कधीही नव्हती, कधीही असणार नाही. भारताची समस्या काय आहे? आपली समस्या संपत्तीचा योग्य विनियोग कसा करायचा हे आपल्याला कळत नाही, ही आपली समस्या आहे असं मला वाटतं. प्रामाणिक मत आहे माझं. गेल्या वर्षी 8 जानेवारीला शेअर बाजाराचा इंडेक्स मुंबईमधल्या स्टॉक एक्सचेंजचा 21,000 अंशावर होता. आपल्यापैकी किती तरुण मुलं वर्तमानपत्र वाचतात, पेपर वाचतात रोज? किती वाचतात? हात वर करा. आपण वाचत असाल तर हात वर करा. यापैकी आर्थिक घडामोडी किती लोक वाचतात? आर्थिक घडामोडी आपल्या देशात ज्या चालल्या वर्तमानपत्रात शेवटच्या पानावर आतल्या बाजूला सगळ्या आर्थिक वित्त विश्लेषण असतं. समजा एक 300-400 शिबिरार्थी जर असतील तर त्या 400 शिबिरार्थींपैकी 400 तरुणांपैकी 2 किंवा 3 तरुण आर्थिक घडामोडी कुठल्या दिशेने आपला देश चालला हे वाचतात. या बाबतीमधली आपली साक्षरता, अर्थसाक्षरता म्हणून त्याला, ही इतकी कमी आहे की 400 तरुणांमध्ये फक्त 4 तरुण आर्थिक घडामोडींचं विश्लेषण वाचतायत आपल्या देशामध्ये. गेल्या 8 जानेवारीला शेअर बाजाराचा इंडेक्स 8 जानेवारी 2008ला 21,000 अंशावर होता. तो शेअर बाजार कोसळायला सुरुवात झाल्यानंतर 18 मार्च 2008ला शेअर बाजाराचा इंडेक्स 14,000 अंशावर आला. पुन्हा आणखी घसरत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत तो 8,000 अंशावर आला. जानेवारीपासून सप्टेंबर पर्यंत 9 महिन्यामध्ये शेअर बाजाराचा इंडेक्स 21,000 अंशावरनं 8,000 अंशावर येणं याचा अर्थ गुंतवणूकदारांचं किती नुकसान झालं याच्या बातम्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आल्या, इकॉनॉमिक टाइम्समध्ये आल्या, महाराष्ट्र टाइम्सने छापल्या, सकाळने छापला, लोकसत्तेने छापल्या. या सगळ्या वर्तमानपत्रांनी याची चिकित्सा केली की इतका शेअर बाजार कशामुळे कोसळला. आणि हा शेअर बाजाराचा इंडेक्स कोसळल्यामुळे, शेअर बाजार गडगडल्यामुळे किती नुकसान गुंतवणूकदारांचं झालं. गुंतवणूकदारांच्या झालेल्या नुकसानीचा आकडा 9 महिन्यातला 36 लाख कोटी रुपये आहे. गेल्या 30-40 वर्षामध्ये शेअर भारतातल्या वेगवेगळ्या लोकांनी, राजकारण्यांपासून उद्योजकांपर्यंत इथला कर चुकवून किंवा भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेली संपत्ती गेल्या 30-40 वर्षामध्ये
स्विस बँकेमध्ये आणि परकीय बँकांमध्ये गुंतवलेली 70 लाख कोटी रुपयांच्या जवळपास 30-40 वर्षातली एकत्रित संपत्ती आहे असं आम्ही गृहीत धरतो. त्या पार्श्वभूमीवर 9 महिन्यामध्ये आपल्याच शेअर बाजारातनं उडून गेलेल्या संपत्तीचा आकडा 36 लाख कोटी रुपये आहे. आपण निर्धन आहोत का? हे 36 लाख कोटी रुपये कुणाचे उडून गेले? भारतीय गुंतवणूकदारांचे उडाले. भारतीय गुंतवणूकदार कोण आहेत? आपल्या भारतीय समाजापैकी फक्त 1% लोक शेअर बाजाराशी संबंधित आहेत. हे सुदैव आहे. म्हणजे मला वाटतं संतांची फार मोठी कृपा या देशावर आहे की लोकांना जुगाऱ्यांच्या अड्ड्यावर पैसे लावावे असं राहिलेल्या 99% भारतीय लोकांना अजून वाटत नाही. हे परम भाग्य आहे आपलं. 1% लोक या देशातले शेअर बाजारात पैसे गुंतवतात. तरी 9 महिन्यामध्ये शेअर बाजारातनं उडून गेलेली संपत्ती 36 लाख कोटी रुपये जर असेल भारतीय लोकांची संपत्ती, तर आपल्या भारतामध्ये संपत्ती कमी आहे का? संपत्तीचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळत नाही. ही आपली समस्या आहे असं मला वाटतं. पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे ओनरशिप फ्लॅटच्या किमती 1200 रुपये 1500 रुपये होत्या, त्या किमती गेल्या 5 वर्षामध्ये वाढत जाऊन 4,500 रुपये 5,000 रुपये चौरस फुटापर्यंत गेल्या. 4 खोल्यांचा एक फ्लॅट 800 चौरस फुटाचा विकत घ्यायचा असेल तर 4,000 रुपयाने किमान 32 लाख रुपये तुम्हाला फ्लॅटची किंमत आहे. स्टॅम्प ड्युटी वेगळी, मेंटेनन्स वन टाइम वेगळा, विजेचं डिपॉझिट वेगळं. या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज जर केली तर तुम्हाला 40 लाख रुपये 4 खोल्यांच्या फ्लॅटला लागतात. 5 खोल्यांच्या फ्लॅटला त्या प्रमाणामध्ये, 3 खोल्यांच्या फ्लॅटला सदनिकेला त्या प्रमाणामध्ये. आणि पुण्यामध्ये लक्षावधी अब्ज रुपयांची नुसती बांधकामाच्या क्षेत्रातली गुंतवणूक जी झाली गेल्या 10 वर्षात 15 वर्षामध्ये, विशेषतः 10 वर्षामध्ये, ही संपत्ती कुठून आलेली आहे? ही काही सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विदेशातनं आपण आणली का? आपल्या ग्रामीण भागामध्ये तुमच्या स्वतःच्या गावांमध्ये तुम्ही सर्वेक्षण करा. लोकांना विचारा की तुमच्या गावातल्या किती लोकांनी जमिनी विकल्या कित्येक एकर. आणि पुण्यासारख्या ठिकाणी एक छोटासा 3 खोल्यांचा ज्या फ्लॅटमध्ये त्यांचा श्वास कोंडतो असे फ्लॅट 30-30 लाख रुपये देऊन 25 लाख रुपये देऊन विकत घेतले. कशासाठी घेतले त्यांना विचारा. पुण्यातल्या रस्त्यांवरनं फिरताना ते दमेकरी होतील इतकी प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. 10 वर्षामध्ये मनुष्य दमेकरी होईल. आणि दमेकरी 10 वर्षात गॅरंटेड जो मनुष्य होईल त्याने हे दुःख 25-30 लाख रुपये मोजून कशासाठी विकत घेतलं ग्रामीण भागातनं, तिथे जाऊन हे त्यांना विचारा. त्यांना उत्तर नाही देता येणार. आमच्या संपत्तीचा वापर कसा करावा हे आम्हाला कळत नाही. आमची समस्या आहे. संपत्ती नाही ही समस्या नाही आहे. चीनने तयार केलेले काही हँडसेट मोबाईल फोनचे भारतामध्ये जे आलेले आहेत त्याला केंद्र सरकारची एक संस्था अशी आहे की ती संस्था प्रत्येक सेल्युलर फोनला एक सिरियल नंबर दिलेला असतो आणि तो नंबर कुठून ऑपरेट होतोय, कुठून तो मनुष्य बोलतोय हे तपासू शकतात त्यांच्या व्यवस्थेने. पण हे सिरियल नंबर्स नसलेले लबाडीने चीनने भारतात पाठवलेले असे सेल्युलर फोन्स आहेत की जे फोन्स अंडरवर्ल्डच्या लोकांनी, गुन्हेगारी विश्वातल्या लोकांनी भारतामध्ये वापरले. आणि हा फोन कुठनं वापरला गेला हे सरकारी यंत्रणेला कळलं नाही. म्हणून त्या पद्धतीचे चीनमधनं आलेले सेल्युलर फोन जे आहेत ते सेल्युलर फोन कायद्याने वापरायला बंदी केंद्र सरकारने केली. आणि त्या सेल्युलर फोनला, त्या नंबर्सला, त्या सिरियल्सना सिग्नल येणार नाही अशी सक्ती मोबाईल कंपन्यांवर सरकारने केलेली आहे. त्याची बातमी वर्तमानपत्रात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आली की हे सेल्युलर फोन्स भारतामध्ये वापरता येणार नाही, ते निकामी होतील. निकामी होणाऱ्या सेल्युलर फोन्सची भारतातली संख्या 600 ते 700 कोटी आहे. कोणी 1000 रुपयाला, कोणी 2000 रुपयाला, कोणी 5000 रुपयाला, कोणी 60,000 रुपयाला विकत घेतलेले 500 ते 700 कोटी सेल्युलर फोन्स जर बेकायदेशीर ठरणार असतील तर हे 500 ते 700 कोटी सेल्युलर फोन्स बेकायदेशीर पद्धतीचे भारतीय सुरक्षा व्यवस्थेला ज्यामुळे एक मोठं आव्हान आहे
अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने असे एवढ्या मोठ्या संख्येने भारतामध्ये सेल्युलर फोन आलेच कसे याचं चिंतन करणारी व्यवस्था झोपलेली होती का, याचा काही अभ्यास भारतीय लोकांनी केला आहे का? आणि याला या हिंदुस्थानच्या 110 कोटी लोकांपैकी एका तरी मनुष्याला आम्ही जबाबदार धरतोय का? ज्यावेळेला सरकार या पद्धतीचा आदेश देते की हे 500-700 कोटी सेल्युलर फोन काढून टाका सर्क्युलेशन मधनं, त्यावेळेला 500-700 कोटी सेल्युलर फोन करता पैसे गुंतवलेल्या लोकांचा काय दोष आहे सामान्य मनुष्याचा हे विचारा तुम्ही. त्याला 1000, 2000, 5000 रुपयाला विकत घेतलेला सेल्युलर फोन आज तुम्ही बेकायदेशीर ठरवताय. हे कायदेशीर आहे का? बेकायदेशीर ठरवण्याची प्रक्रिया इतकी उशिरा सावकाश या देशात एवढी संपत्ती उडून गेल्यानंतर हे फार विचित्र आहे. किमान शहाणपणाचा या गोष्टींशी काही संबंध नाहीये. हा देश वाचला वाटत असेल तर आपण वाचलं पाहिजे, आपण जिवंत राहिलं पाहिजे. आणि आपण जिवंत जर राहायला हवं तर आपलं जीवन कशा कशावर अवलंबून आहे याचं एक मूलभूत चिंतन आपल्याला करावं लागेल. एकापेक्षा जास्त वर्तमानपत्र पेपर न्यूजपेपर वाचणारे किती लोक आहेत तिथे? एकापेक्षा जास्त न्यूजपेपर्स वाचतात बाबा, 3-4 पेपर्स वाचतात, किमान बातम्या तरी चालतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 एक 25-30 लोक आहेत की ते एकापेक्षा जास्त पेपर वाचतात. इंग्लिश पेपर वाचणारे किती लोक आहेत? 3च आहेत, 4 आहेत. 400 शिबिरार्थींमध्ये 4च लोक इंग्लिश न्यूजपेपर वाचतात. मराठी वर्तमानपत्र आपण जी वाचतो ना, त्या मराठी वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी आवृत्ती असते बघा. फ्रंट पेजवरच्या काही बातम्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लागतात त्याच्यामध्ये. पण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला ना, निदर्शनं केली तर सातारा जिल्ह्यातच ते छापून येईल. सांगली जिल्ह्यात येणार नाही, कोल्हापूर जिल्ह्यात येणार नाही, पुणे जिल्ह्यात येणार नाही, रत्नागिरीकडे येणार नाही, चिपळूणकडे येणार नाही बातमी वाचायला. म्हणजे आपली जी माहिती आहे ती संकुचित करण्याचा उद्योग चालू आहे की या जिल्ह्यातल्या शेजारच्या जिल्ह्यात कळू नये अशी व्यवस्था आहे मराठी वर्तमानपत्रांमधनं. स्थानिक आस्था असणाऱ्या बातम्या त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये छापाव्या असं लोकांना वाटतं, म्हणून त्यांनी केलेला बदल असेल असं गृहीत धरूया, हरकत नाही. पण इंग्लिश न्यूजपेपर जे आहेत त्यांच्या जिल्हावार एडिशन निघत नाही. त्यामुळे इंग्लिश वर्तमानपत्रामधनं महाराष्ट्रात एकत्रित काय घडतंय किंवा जगात एकत्रित काय घडतंय याच्या बातम्या येतात. त्याच्या बातम्या आपण जर वाचल्या नाही तर आपल्याला कळणार नाही समाज कुठल्या दिशेने चाललेला आहे, काय विचारमंथन समाजात चाललेलं आहे. आपल्या जिल्ह्यापुरत्या बातम्या वाचू आणि समाधानात राहू. हे बेडूक या कळपातनं त्या कळपात गेले का, ते बेडूक त्या कळपातनं या कळपात गेले का, कुणी कुठल्या पक्षामधनं स्थलांतर केलं, दुसऱ्या पक्षामध्ये कुणी कुणाला निष्ठाना रामराम केला, हे निरर्थक आहे. आपल्या जीवनाशी याचा फार संबंध नाहीये. याच आठवड्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकाराने विदर्भामधल्या सर्वाधिक शेतकऱ्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या त्या जिल्ह्यामधलं एक वार्तापत्र एका पत्रकाराने लिहिलेलं होतं, सर्वेक्षण केलं त्याने, आर्थिक सर्वेक्षण. बहुधा भंडारा जिल्ह्यातलं आहे ते आर्थिक सर्वेक्षण. प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलं. एकच विषय त्याच्या सर्वेक्षणाचा होता. त्याने फक्त एका गोष्टीची माहिती घेतली की दुष्काळामुळे सातत्याने शेती तोट्यात असल्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या जिल्ह्यामध्ये एकूण विकल्या गेलेल्या मोटरसायकलींची संख्या आणि मोटरसायकली विकत घेण्याकरता त्या गावातल्या लोकांनी खर्च केलेली रक्कम याचा एकत्रित हिशोब मांडला त्यांनी. एका तालुक्यामध्ये ज्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्या एकाच तालुक्यामध्ये फक्त मोटरसायकली विकत घेण्याकरता एका वर्षामध्ये शेतकऱ्यांनी किंवा मध्यमवर्गीयांनी खर्च केलेली रक्कम 322 कोटी आहे भाऊ. 322 कोटी रुपये मोटरसायकली विकत घेण्याकरता लोकांनी खर्च केला. असं काय महत्वाचं काम त्यांना आहे की 322 कोटी रुपये त्यांनी खर्च करणं क्रमप्राप्त होतं. आमची विचारसरणी किती विचित्र, कुठल्या दिशेने चाललोय आम्ही याचं आम्हाला आकलन का नाही होत आहे. आमच्यापैकी प्रत्येक तरुण मुलाला हे का वाटतं की मला मोटरसायकल जरुरी आहे.
5 लाख रुपयाची एक कार जर विकत घेण्याचा मूर्ख मनुष्य ती जरुरी नसताना जर प्रयत्न करेल आणि ती विकत घेईल, तर 5 लाख रुपयाच्या कारचे 5 वर्षामध्ये 1 लाख रुपये होतात. 1 लाख रुपये त्याची किंमत होते. 80% घसारा वजा होतो 5 वर्षामध्ये. म्हणजे संपत्तीचं 5 लाख रुपयांचं 1 लाख रुपयामध्ये रूपांतर होणारा मार्ग ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी आहे. आणि यामध्ये अब्जावधी रुपयाची गुंतवणूक चालणं याला विकास म्हणता येईल का? याचं चिंतन तरुण मुलं का नाही करत? ते अभ्यास का नाही करत येतात? मला कार विकत घेणं जरुरी आहे का याचा विचार मध्यमवर्गीय मनुष्य का नाही करत या देशामध्ये? 5 लाख रुपयामध्ये एक कार विकत घेता येईल इंडिका सारखी आणि त्याची किंमत 5 वर्षामध्ये 1 लाख रुपये होईल. 1 लाख रुपयाला गिराईक मिळेल त्याचा भरोसा नाही, पण गृहीत धरतोय आपण की 1 लाख रुपयाला गिराईक मिळेल तुम्हाला 5 वर्षाने. राजूभाई म्हणतात भंगारमध्ये किलोमध्ये विकाव्या लागतील गाड्या तुम्हाला 5 वर्षांनी. 5 लाख रुपयामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये काय करता येईल याचं दुसरं गणित मी मांडतो. ज्याप्रमाणे मी प्रत्यक्ष काम केलंय त्यामुळे मी छातीवर हात ठेवून भरोशाने तुम्हाला सांगू शकतो की हे सत्य गणित आहे, खरं आहे. गार्डीला जिथे आपण झाडं लावलेली आहेत पाणी आणि वीज नसलेल्या जमिनीवर त्या ठिकाणी 50,000 रुपये एकर जमिनीचा माळरान जमिनीचा दर आहे आता. 5 एकर माळरान विकत जर घेतला ना एका तरुण मुलाने तर 2.5 लाख रुपये लागतील त्याला. स्टॅम्प ड्युटी धरून 2.5-3 लाख रुपये होतील त्याचे. एक वर्षामध्ये जास्तीत जास्त 10,000 रुपयाचं पाणी लागेल. टँकरने पाणी विकत घेतलं तर समजतं. शून्य पाणी असलेल्या जमिनीचं गणित सांगतो तुम्हाला. 10,000 रुपयाचं जास्तीत जास्त पाणी लागेल 5 एकर क्षेत्रातली. एकरी 435 या संख्येने 5 एकर क्षेत्रातली झाडं लावण्याकरता, किमान 2300 झाडं लावण्याकरता आणि ती जगवण्याकरता फक्त 10,000 रुपयाचं पाणी एका वर्षाला लागेल आपल्याला. असं 5 वर्ष पाणी विकत घेऊन तुम्ही घातलं तर 50,000 रुपये पाण्याचे झाले, 2,75,000 रुपये जमिनीचे झाले, 3.25 लाख रुपये होतात. एक बेरोजगार तुमच्यासारखाच 30,000 रुपये वर्षाला त्याला द्या, 2,500 रुपये महिन्याप्रमाणे आणि 5 वर्षाचा त्याचा रोजगार 1.5 लाख रुपये गृहीत धरा. 3.25 लाख रुपये आणि 1 लाख रुपये 4.25 लाख रुपये आणि 50,000 5.25 लाख रुपये झाले. 5 एकरामधल्या 2300 झाडांची लागवड करण्याकरता त्या झाडांच्या रोपांची किंमत 5, 10, 15 रुपयापासून 20, 25 रुपयापर्यंत आणि खड्डे काढून चरी काढून लागवडीचा खर्च. 1 एकर माळरानावर नुसता ट्रॅक्टर 3 तास फिरवला ना तर 1.25 फूट खोलीच्या 10 फुटावर तो उभ्या आडव्या चरी काढू शकतो. 1,000 रुपयामध्ये चरी काढून होतात. त्या चरींमधली माती तिथेच घेऊन तुम्ही रोपं लावू शकता. हा लागवडीचा खर्च एक 4-5 ट्रॉल्या शेणखतासह गृहीत धरला आणि त्यानंतर प्रतिवर्षी 2 ट्रॉल्या शेणखत उत्तम प्रतीचं तुम्ही घातला असं गृहीत धरला तरी लागवडीचा आणि 5 वर्षाच्या देखभालीचा एकत्रित खर्च 1 लाख रुपयापेक्षा जास्त कधीही होणार नाही, किती दराने रोप आणली तरी. मगाशी आपला हिशोब झाला होता 5.25 लाख रुपयाचा. हे 1 लाख रुपये ते आधी मिळवले. 5.25 लाख आणि 1 लाख 5.6 लाख. आणि तुमचा 5 वर्षाचा पेट्रोल खर्च एक 4-5 किलोमीटर मोटरसायकलने कर्जाने विकत घेतलेल्या जायचं आणि परत यायचं. 10 किलोमीटर रोज, आठवड्याचे 6 दिवस. एक दिवस तुम्ही जाणार नाही असं गृहीत धरतो. 60 किलोमीटर 6 दिवसामध्ये म्हणजे आठवड्याला 1 लिटर पेट्रोल झालं, 40 रुपयाचं पेट्रोल झालं. 52 आठवडे, 50 आठवड्यांचा हिशोब धरला तर 2,000 रुपयाचं पेट्रोल एका वर्षाला पुढे. याचा अर्थ 5 वर्षात 10,000 रुपयाचं पेट्रोल मिळेल. आपण 25,000 रुपये सोगळ्या मापाने खर्च धरूया जास्तीत जास्त. 6 लाख रुपये खर्च आहे. 5 एकर क्षेत्रामध्ये 5 एकरामध्ये किमान 2300 झाडं 10 फूट बाय 10 फुटावर लावायची. त्याकरता जमिनी विकत घ्यायची, त्याकरता पाणी विकत घ्यायचं टँकरने, त्याकरता एका माणसाला 2,500 रुपये दर महिन्याला पगार द्यायचा, झाडांची लागवड करायची, त्याकरता ट्रॉलीने शेणखत विकत घ्यायचं. छातीवर हात ठेवून मी केलेल्या प्रयोगावरनं मी तुम्हाला सांगू शकतो की पावसाचं पाणी त्या 5 एकर क्षेत्रामध्ये थेंब थेंब मुरेल या पद्धतीच्या ट्रॅक्टरने जरी आपण मारल्या
तर 3 वर्षांनंतर यातल्या एकाही झाडाला पाणी घालावं लागणार नाही. आणि 6 ते 7 वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये, त्या 5 एकर क्षेत्रामध्ये दिवसा जमिनीवर सूर्यप्रकाश पडणार नाही असं जंगल तयार होईल. गार्डीला येऊन पहा, तुम्ही केलेला हा प्रयोग आम्ही. 5 वर्षाची झाडं पहा. भाऊ, काल सकाळी टाकलेला 5000 लिटरचा जो टँकर आम्ही गार्डीला खाली केला, त्यासह 15 नोव्हेंबर 2003 पासून आज अखेर गेल्या 5.5 वर्षामध्ये 7,20,000 लिटर एकूण पाणी वापरलं आपण विकत घेऊन. कालच्या सकाळच्या 5000 लिटरच्या टँकरसह सांगतोय मी तुम्हाला. गणित 1800 झाडं आहेत आणि 50 प्रजातींची झाडं आहेत. इथे कुणी एका मनुष्याने हात वर करून मला उठून सांगावं की वर्षाला 100 रुपये न देणाऱ्या वनस्पतीचं नाव त्याला माहिती आहे का भारतातल्या? 10-12 वर्षाचं बाभळीचं झाड शेतकरी वखारवाल्याला आता 1000 रुपयाला विकतोय. ज्या झाडाला शेतकऱ्याने कधी पाणी घातलेलं नाहीये, जे रामफळाचं झाड आपोआपच आलेलं आहे, उगवलेलं आहे आणि उकरंड्याजवळ वाढलेलं आहे, मोठा वृक्ष झालाय, त्याला 50-100 रामफळं लागतात. मोठ्या आकाराचं एक रामफळ मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये 40-45 रुपयाला विकलं जातं. एका झाडाला लागणाऱ्या 50 रामफळांचा हिशोब 2000 रुपयाच्या घरामध्ये होतो. मी तुम्हाला एक झाड फक्त 100 रुपये उत्पन्न देतं का असा प्रश्न विचारतोय. फक्त 100 रुपये. कुठलंही झाड, कडुनिंब, करण, शेवगा, शिवण, गुळभेंडी, गिरीपुष्प, नीलपुष्प, सीताफळ, रामफळ, चिंच, बेल, गवत, आवळा, साधी एरंडी, मोगली एरंडी, वड, पिंपळ, उंबर, लिंबू, पेरू, चिकू, मोसंबी, कढीपत्ता, मुंजा, पिंपळ, बदाम, अंजीर, खजूर, हिरडा, बेहडा, नारळ, आणखीन काही काही तुम्ही म्हणाल ते. कुठलं झाड वर्षाला 100 रुपयाचं उत्पन्न देत नाही एवढंच फक्त तुम्ही शोध लावा आता नव्याने या हिंदुस्थानात. 1 एकरामध्ये 435 झाडं, 5 एकरामधली 2300 झाडं प्रत्येकी फक्त 100 रुपयाचं न्यूनतम उत्पन्न तुम्हाला देतील. तर 2,30,000 रुपये ती झाडं तुम्हाला देतील प्रतिवर्षी 6 लाखाची गुंतवणूक करून. 6 लाखाची गुंतवणूक करून जमिनीच्या किमतीसह, पाण्याच्या किमतीसह 7 वर्षांनंतर तुम्हाला हे उत्पन्न मिळेल असं आपण गृहीत धरतो. त्या अगोदरही उत्पन्न सुरू होईल. चांगलं पाऊसमान असलेल्या भागामध्ये अंजीर एकाच वर्षामध्ये अंजीर द्यायला लागतो. भाऊ, अंजिराचा दर 40 रुपये किलो आहे आणि सुकी अंजिरं 400 रुपये किलो आहेत. 0 तंत्रज्ञान लागतं सुकी अंजिरं तयार करायला ती वाढवायला, काही तंत्रज्ञान लागत नाही. आवळा 25 रुपये किलो आहे आणि आवळ्यापासून तयार केलेला आवळा पेठा, आवळा उकडतात, ते उकडलेल्या आवळ्याचे 4 तुकडे करतात आडकित्याने आणि ते 4 तुकडे साखरेच्या पाकामध्ये टाकतात, भिजवतात आणि वाळत टाकतात उन्हामध्ये. वाळल्यानंतर त्याला जे तयार होतं त्याला आवळा पेठा म्हणतात. आवळ्या पेठ्याची किंमत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र 120 रुपये ते 140 रुपये किलो आहे. एक आवळ्याचं झाड 10-20 किलो आवळा देईल. त्या आवळ्याचा आवळा पेठा केला तर किती पैसे होतील तुम्ही हिशोब समजून सांगा. आकडेमोड तर करा एकदा हाताने. भाऊ, शेअर बाजाराचं कामकाज कसं चालतं याचा अभ्यास करण्याकरता मी डीमॅट अकाउंट उघडलं आणि एक 6 महिने शेअर्स विकत घ्यायचो आणि विकायचा अभ्यास केला की शेअर बाजारात वेगवेगळ्या शेअर्सची किंमत कशी वाढते, कशी कमी होते, स्टील इंडस्ट्रीमध्ये वाढतील का, ऑटोमोबाईलमध्ये वाढतील का, सिमेंटमध्ये वाढतील का, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय होईल, वेगवेगळ्या झी टेलिव्हिजन सारखे जे काही आहेत कंपन्या, त्या कंपन्यांचे दर कमी होतील का, जास्त होतील. 6 महिन्यांनी हिशोब अभ्यास करण्याकरता फक्त ते अकाउंट चालवलं आणि 6 महिन्याने मी ते अकाउंट बंद केलं. जॉइंडर कंपनीचा नायर नावाचा मनुष्य, सांगलीचा कर्मचारी, त्यांचा मॅनेजर, त्याने मला विचारलं की तुम्ही शेअरमध्ये चांगलं ट्रेडिंग करता गेले 5-6 महिने आणि अचानक बंद का केलं हे खातं. मी त्याला सांगितलं की माझ्या बुद्धीला पटत नाही, मला अभ्यास करायचा होता म्हणून फक्त 5-6 महिने मी ते अकाउंट चालू केलं आणि आता बंद करून टाकलं. आता मला शेअर मार्केटमध्ये काही रुची नाहीये, अभ्यास झाला माझा, जो आवश्यक होता मला तेवढा झाला. त्याला मी विचारलं तुमच्या जॉइंडर कंपनीचं सांगलीतलं जे ऑफिस आहे तुमचं अॅन्युअल टर्नओव्हर किती आहे, वार्षिक उलाढाल किती आहे तुमच्या ऑफिसची. त्याने मला सांगितलं की 400-500 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल.
मी त्याला विचारलं तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत? भाऊ फक्त 5 कर्मचारी कॉम्प्युटरवर बसून 500 कोटी रुपयाचा टर्नओव्हर व्हॉल्यूम जो आहे तो फिरवतात तिथे. त्याने मला विचारलं शेअर बाजारामधलं तुम्ही अकाउंट बंद केला का? डीमॅट अकाउंट बंद केलं, तुम्ही ते शेअर विकत घेणार नाही, विकणार नाही, आता तुमचा विषय संपवला तुम्ही, मग तुम्ही पैसे कुठे गुंतवणार? मी त्याला सांगितलं मी पैसे शेतीमध्ये गुंतवणार. ते म्हणाला शेतीचा नफ्यात नाहीये. मी त्याला सांगितलं हे शेतीचं गणित मगाशी आपल्याला जे सांगितलं ते गणित त्याला सांगितलं समजावून सगळं, 5 एकर जमिनी विकत घेण्यापासून सगळं. आणि त्याला मी सांगितलं की 5 एकर जमिनीची किंमत जेवढी आहे माझी आता गुंतवणूक 2.5 लाख रुपये, समजा 50,000 रुपये एकराप्रमाणे, या 2.5 लाखाच्या गुंतवणुकीवर पाणी जे विकत घेणार आहे त्या टँकरवाल्याच्या घरची चूल पेटवली जाणार आहे. 300 रुपये 5,000 लिटरच्या टँकरला मी त्याला देतो, त्याच्या घरातले चूल पेटते त्यावर. ज्या कामगाराला मी 2,500 रुपये एका महिन्याला पगार देतो त्या कामगाराचा 5 वर्षाचा चरितार्थ त्याच्या 5 व्यक्तींचा कुटुंबाचा चालतो त्याच्यावर. मी त्याला सांगितलं मी 1 रुपया जर खर्च केला तर या 1 रुपयापैकी 75 पैसे मनुष्याला रोजगार मिळण्याकरता खर्च होतात. आणि म्हटलं तुमच्या जॉईंटर कंपनीमध्ये 500 कोटीचा टर्नओव्हर जर व्हॉल्यूम अॅन्युअल व्हॉल्यूम कदाचित त्यापेक्षा जास्त असेल. 500 कोटी रुपयाच्या टर्नओव्हरवर फक्त 5 व्यक्तींचा चरितार्थ चालत असेल पगारी नोकरांचा, कॉम्प्युटरवर बसून रोज शेअर मार्केटमध्ये उलाढाल पाहणाऱ्या, तर 100 कोटी रुपयांमधनं एकाच मनुष्याला रोजगार जर मिळत असेल आणि मी खर्च केलेल्या प्रत्येक 1 रुपयामध्ये 75 पैसे रोजगारासाठी खर्च होत असतील, तर मी त्याला सांगितलं की शेअर मार्केटमध्ये उलाढाल करणाऱ्या लोकांना राष्ट्रीय अपराधी ठरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जाब विचारला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. हे चिंतन का नाही होत या देशामध्ये? एकही इकॉनॉमिस्ट, एकही अर्थशास्त्री, BA, BCom, MCom झालेले विद्यार्थी किती आहेत तिथे कॉमर्स साईडला शिकणारे? कॉमर्स साईडला शिकलेले विद्यार्थी किती आहेत? हात वर करा ना. किती BCom झालोय, MCom झालोय, किती विद्यार्थी आहेत? किती पासआउट झालेले कोणी प्रपंच करणारे लोक असतील की जे कॉमर्स साईडला शिकले, शिक्षण घेतलंय? थोडे लोक आहेत. कॉमर्स साईडमध्ये इकॉनॉमिक्स शिकवणारा एकही प्राध्यापक किंवा या देशामध्ये काम करणारे एकही अर्थशास्त्री, एकही इकॉनॉमिक्स या देशातला हे समीकरण आजही 60-62 वर्ष ते स्वतंत्र झाले आजही का मांडत नाहीये की 100 रुपये किंवा 1 लाख रुपये ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये शेतीमध्ये आम्ही ज्या वेळेला खर्च करतो त्यावेळेला 1 लाख रुपयापैकी रोजगारासाठी किती खर्च करतो? थेट कामगाराला किती पैसे मिळतात? ऑटोनोम आहे, यंत्रमाग आहे, त्यामध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक जर झाली तर किती कामगारांना रोजगार मिळतो? हातमागावर किती 1 लाख रुपयातनं किती कामगारांना रोजगार मिळतो? ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक जर झाली तर किती लोकांना रोजगार त्याच्यात मिळतो? बांधकाम क्षेत्रामध्ये 1 लाख रुपये गुंतवले गेले तर किती लोकांना त्यातनं रोजगार मिळतो? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक झाली तर किती लोकांना रोजगार मिळतो? आणि शेअर बाजारामध्ये, सट्टे बाजारामध्ये जुगाऱ्यांच्या अड्ड्यावर 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळतो याचा प्रश्न विचारणारा एकही हरीचा लाल गेल्या 62 वर्षामध्ये सरकारला किंवा आमच्या वित्तमंत्र्यांना याचा जाब विचारणारा एकही शहाणा माणूस हिंदुस्थानच्या 110 कोटी लोकांमध्ये का तयार होऊ नये गेल्या 62 वर्षामध्ये? हे इतकी अनास्था लोकांची बघितली की मला असं वाटतं की आमच्याकडे पैसा नाही, हे काही गणित नाही, हे बरोबर नाहीये. आमच्याकडे प्रचंड पैसा, आजही ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड पैसा या देशामध्ये आहे. कुबेराचा बाप जरी इथे सर्वेक्षण करायला आला तरी या हिंदुस्थानमध्ये किती संपत्ती आहे याचा आकडा त्याला मांडता येणार नाही असं मला ठामपणाने वाटतं. सत्य आहे, इतकी संपत्ती हिंदुस्थानमध्ये आहे. मुंबईला एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याने एक 7-8 वर्ष झाली ज्या वानखेडे स्टेडियमवर मोठी क्रिकेटची मॅच होते त्या वानखेडे स्टेडियमवर आपल्या लाडक्या मुलाचं लग्न केलं होतं आणि त्या लग्नाची चर्चा सगळ्या हिंदुस्थानामध्ये त्यावेळेला गाजली होती 7-8 वर्षापूर्वी. क्रिकेटचं मैदान एअर कंडिशन्ड करून त्यावर त्याने ते लग्न केलं होतं ऐन उन्हाळ्यामध्ये. किती अपार खर्च करणारे लोक आहेत या देशामध्ये, किती संपत्ती या देशामध्ये लोकांकडे आहे.
मोजता येणारी ती अगणित संपत्ती या देशामध्ये. 250 कोटी मोबाईल फोन्स भारतामध्ये आहेत. आता 300 रुपये एका मोबाईल फोनची किमान ऑपरेटिंग कॉस्ट गृहीत धरली. 300 रुपये. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च करतात लोक. नुसतं गाण्याची ट्यून डाउनलोड करण्याकरता लोक चटकन 6 रुपये 99 पैसे एका मिनिटात खर्च करतात आणि 3 मिनिटात 21 रुपये खर्च होतात त्यांचे. माहिती नसतं. 3 मिनिट कुठलं तरी गाणं ऐकतात आणि 21 रुपये गेले असा मेसेज येतो त्यानंतर त्यांना. किमान 300 रुपये ऑपरेटिंग कॉस्ट सरासरी एका मोबाईल फोनची जर असेल तर 250 कोटी मोबाईल फोन्स गुणिले 300, 250 गुणिले 3 750 कोटी, वर 1 शून्य 7,500 कोटी, आणखीन 1 शून्य 75,000 कोटी रुपये. एका महिन्याची ही 75,000 कोटी रुपयाची जर ऑपरेटिंग कॉस्ट 250 कोटी मोबाईल फोन्सवर असेल तर वर्षाचे किती झाले? 12.9 लाख कोटी रुपये. शेअर आमच्या स्विस बँकेमध्ये आमच्या लोकांनी जमा केलेली जी संपत्ती आहे ना गेल्या 30-40 वर्षामध्ये, त्याच्या किमान 15-20% संपत्ती बाष्पळ बडबड करण्यावर मोबाईल फोनवर तुम्ही आम्ही खर्च करतो आहोत. आम्हाला कळत नाही की संपत्ती कुठे चाललेली आहे. प्रचंड गतीने उडून चालली आहे संपत्ती, प्रचंड गतीने. हा वेग इतका भयंकर आहे की हा देश जवळपास कफलत झाल्याशिवाय आम्हाला कळणारच नाही आणि त्याची स्थिती आता. मी तुम्हाला जे सांगितलं की दुष्काळी भाग आणि प्रचंड शेती नुकसानीमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेल्या एका तालुक्यामध्ये 320 कोटी रुपये नुसत्या मोटरसायकल विकत घेण्याकरता शेतकऱ्यांच्या मुलांनी खर्च केले. तसं त्याची आकडेवारी आपण गोळा करा ग्रामीण भागात फिरून. 45,000 लोकवस्तीच्या माझ्या विटे शहरामध्ये 3 वर्षापूर्वी प्रत्येक पानाची टपरी मी फिरलो. त्यावेळेला सर्वेक्षण केल्यावर मला कळलं की विट्यामध्ये गुटखा 65,000 रुपयाचा एका दिवसामध्ये विकला जातो. भाऊ 45,000 लोकवस्तीच्या विटे शहरात 3 वर्षापूर्वीचा आकडा आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगतीची घोडदौड चालू ठेवल्यामुळे यात कदाचित 1 लाख रुपयापर्यंत हा आकडा गेला असेल असं मला वाटतं. रोज 1 लाख रुपयाचा महिन्याला 30 लाख रुपये, 3,000 रुपये एका तरुण मुलाला पगार जर दिला तर तो श्रम करायला तयार आहे असं जर चांगलं चित्र या देशामध्ये असेल तर 30 लाख रुपयामध्ये 1 लाख तरुण मुलांना रोजगार देता येईल. एवढी संपत्ती गुटक्यावर उडवणारे लोक शहाणे असू शकतील का? आणि पैसा ही त्यांची समस्या आहे का? पैसा ही त्यांची समस्याच नाहीये. पैसा कसा वापरायचा हे कळत नाही, हे अक्कल नाही, ही त्यांची समस्या आहे. पाणी कसं वापरायचं हे त्यांना कळत नाही. आज वर्तमानपत्रामध्ये आजच्या सकाळ आलेलं आहे. महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तांनी असं सांगितलंय. प्रभाकरराव देशमुख असं त्या कृषी आयुक्तांचं नाव आहे. आज पेपरला बातमी आहे. त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आणखीन 2.5 लाख हेक्टर जमीन ऊसाखाली आणणार आहोत आपण. ऊस कमी पडला यावर्षी म्हणून पुढच्या वर्षी 2.5 लाख हेक्टर जमीन ऊसाखाली आणणार आहोत आम्ही. 2.5 लाख हेक्टर गुणिले 2.5 6.25 लाख एकर झाली जमीन. 6.25 लाख एकर जमीन ऊसाखाली येणार असेल तर 6.25 लाख एकर गुणिले 1 कोटी लिटर इतकं पाणी झालं. जसं 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये किती हजार रुपये रोजगारात प्रत्यक्ष खर्च होतात. माणसाला रोजगार काम करण्याकरता, त्याचं कुटुंब चालवण्याकरता थेट कामगाराला किती पैसे मिळतात त्याचं गणित मांडलं गेलं नाही. तसं 62 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकाही शहाण्या हरिता लाभ असलेल्या ऍग्रिकल्चरिस्ट लोकांनी, कृषी पदवीधर लोकांनी हे गणित मांडलं नाही की 1 लाख लिटरचं किती किलो शेतीमालामध्ये रूपांतरण होतं आणि सर्वाधिक शेतीमालाचं रूपांतरण कशात होतं याचं गणित त्यांनी मांडलेलं नाहीये. मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन विभागाच्या प्रमुखांना भेटून आलो. छातीवर हात घेऊन तुम्हाला सांगतोय. मी त्यांना विचारलं की 100 लिटर पाणी टोमॅटोला वापरलं तर किती किलो टोमॅटो होईल, गाजराला वापरलं तर किती किलो गाजर होईल, मेथीला वापरलं तर किती किलो मेथी होईल, डाळिंबाला वापरलं तर किती किलो डाळिंब होतील. 100 लिटर पाण्याचं शेतीमालामध्ये किती पटीने रूपांतरण होतं आणि यात सर्वाधिक दर असलेला शेतीमाल कुठला?
राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख असलेल्या प्राध्यापक महाशयांनी मला सांगितलं की गेल्या 60 वर्षामध्ये आम्ही हे संशोधनच केलं नाही की 100 लिटर पाण्याचं किती किलो शेतीमालात रूपांतरण होतं. आम्हाला पैशाचं गणित कळत नाही, आम्हाला शेतीचं गणित कळत नाही, आम्हाला कसलं गणित कळतं. आता राजनीतीच्या क्षेत्राकडे वळले आपण. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकामध्ये गेल्या 62 वर्षामध्ये जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका आजपर्यंत आपल्या हिंदुस्थानमध्ये झाल्या, पहिल्या लोकसभेपासून आज अखेर, यातल्या एकाही निवडणुकीला कधीही सरासरी 55% जास्त मतदान झालेलं नाही, कधीही नाही. आणि 55% सरासरीने मतदान ज्या वेळेला झालं त्यावेळेला द्विपक्षीय प्रणाली असताना, 2च राजकीय पक्ष असताना, आता तर पुष्कळ प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष 2 अशी आताची मांडणी आपल्याकडे. जवळपास द्विपक्षीय शासन प्रणाली, राजकीय प्रणाली असताना आपल्याकडे 55% मतदान झालं. याचा अर्थ 3/4 बहुमताने ज्या वेळेला लोकसभेमध्ये सरकार आलं कुठल्याही राजकीय पक्षाचं यापूर्वी, त्याचा अर्थ असा की 28% लोकांनी ज्यांना मतदान दिलं ते 3/4 बहुमताने या हिंदुस्थानवर राज्य करण्याकरता आम्ही निवडून दिले. 28% जनाधार ज्यांना मिळाला, मतं ज्यांना मिळाली, ते जर हिंदुस्थानवर राज्य करतात गेली 62 वर्ष, तर त्याचा अर्थ, दुसरा अर्थ असा होतो की 72% लोकांना जे नको आहे ते या देशावर गेली 62 वर्ष राज्य करतायत. सरळ उत्तर आहे. यात काय चुकीचं आहे? मतदानाची आकडेवारी जी येते त्या आकडेवारीमध्ये ग्रामीण भागाचं मतदान सर्वाधिक आहे. कारण निरक्षरता ग्रामीण भागात जास्त आहे, ते जास्त राष्ट्रनिष्ठ आहेत. बेळगावला गेलो होतो गेल्या आठवड्यामध्ये. बेळगावला आकडेवारी आली होती कर्नाटकामधली मतदानाची. बंगळूर म्हणतात आता, त्या बंगळूरचा ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागामध्ये झालेला मतदान 58% आहे. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करोडो रुपयाच्या क्षेत्रामध्ये परदेशातनं आणते. अशा कटकटीत इमारती एअर कंडिशन ज्या भागामध्ये आहेत त्या भागातल्या उच्च विद्याविभूषित लोकांनी फक्त 43% मतदान केलेलं आहे. राजकारण्यांना शिव्याशाप देत असताना आपण स्वतःला हा प्रश्न विचारा की बदनाम झालेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा निवडणुकीच्या स्लिपा जर मतदारांना दिल्या नाही तर मतदान 25% तरी होईल का? ज्यांना आम्ही अखंड शिव्याशाप देतोय गेली 62 वर्ष की राजकारणी बदमाश आहेत, ते भ्रष्ट आहेत, नको त्या मार्गाने संपत्ती मिळवतात, सगळे आरोप त्यांच्यावरचे एका बाजूला ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की या 110 कोटींच्या देशामध्ये एक पारदर्शक, निष्पक्षपाती, प्रामाणिक, राष्ट्रनिष्ठ व्यवस्था या देशातल्या शहाण्या लोकांनी अशी कधी तयार केलेली आहे का की मतदाराच्या रांगेमध्ये उभं राहून मतदान करणाऱ्या मतदारांना ओळखपत्र किंवा त्यांच्या स्लिप ज्या आहेत निवडणुकीच्या त्या यादीमधल्या सूचीमधलं त्यांचा क्रमांक आणि त्यांचं मतदान कुठल्या बूथवर आहे हे सांगणारी एक व्यवस्था राजकारणी जर सोडले तर या देशामध्ये गेल्या 62 वर्षात कुणी तयार केलेली आहे का? सुशिक्षितांनी तर कधीच तयार केली नाही. मग मला खेदाने असं म्हणावं लागतं की ज्या राजकारण्यांना सर्व दृष्टीने शिव्याशाप देत असतो आपण, त्या राजकारण्यांनी आमची लोकशाही काही टक्के जिवंत ठेवली आहे. याकरता त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार करावा का आम्ही? आता आमची लायकी काय समाज म्हणून आम्हाला काय कळतंय? हा देश कुठल्या दिशेने चालला काहीच कळत नाही आम्हाला. आर्थिक गणित आम्हाला कळत नाही, रुपयाचं पाण्याचं गणित शेतीमध्ये कळलं नाही आम्हाला, मतदानाचं गणित आम्हाला कळलं नाही. बांगला क्रिसेंट या नावाचं एक रेकॉर्डिंग मयंक जैन नावाच्या एका प्रेस रिपोर्टरने केलेलं माझ्या पाहण्यात आलं. आपल्यापैकी काही लोकांनी ती सीडी पाहिली असेल तर मला माहिती नाही. त्या सीडीमध्ये बांगलादेशच्या हद्दीमधनं भारतामध्ये घुसखोरी होणाऱ्या लोकांचं चित्रीकरण केलेलं आहे. त्या सीडीमध्ये मयंक जैनने स्वतःच रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये त्याने असं दाखवलंय
की रोज 6,000 बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीमध्ये शिरतात, घुसखोरी करतात. आणि त्या सीडीमध्ये, त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, मुलाखती घेतल्यात त्याने अनेक, काही खासदारांच्या मुलाखती आहेत, काही सामान्य लोकांच्या मुलाखती आहेत, काही घुसखोरी करून आसाममध्ये आलेल्या बांगलादेशी लोकांच्या मुलाखती आहेत, काही राजकीय नेत्यांच्या मुलाखती आहेत, पोलीस दलामधल्या वरवरच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या, आयजीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आहेत, राज्यपालांच्या मुलाखती आहेत, माझी लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखती आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आहेत. आणि केंद्रीय गुप्तचर विभागाचे त्यावेळेचे संचालक जे होते, डायरेक्टर जे होते, सीबीआयचे चीफ डायरेक्टर जोगिंदर सिंग, त्यांची पण एक मुलाखत त्यामध्ये आहे. सीबीआय चीफ जोगिंदर सिंग त्यांच्या मुलाखतीत असं सांगतात, राईट नाऊ म्हणजे आता, वी आर टॉलरेटिंग म्हणजे आपण सहन करतो आहोत, मोर दॅन 5 crore इनलिगल मायग्रंट्स इन इंडिया. भारतामध्ये आता 5 कोटीपेक्षा जास्त बेकायदेशीर घुसखोरांची घुसखोरी आपण सहन करणारा देश आहोत, असं केंद्रीय गुप्तचर विभागाचे प्रमुख जोगिंदर सिंग साहेब सांगतायत. या लोकांना ओळखपत्र दिली जातात निवडणुकांची, या लोकांची मतदार यादीमध्ये नावं आहेत, या लोकांना रेशन कार्ड दिली जातात, बांगलादेशात घुसखोरी करणाऱ्या लोकांना. नुसत्या पश्चिम बंगालमधल्या किमान 500 मतदारसंघामध्ये, 75च्या जवळपास मतदारसंघामध्ये विधानसभेला बांगलादेशी घुसखोर ठरवतात की कुणाला निवडून द्यायचंय. आणि आमचे सुशिक्षित उच्च विभूषित शहाणे लोक मतदानाला जात नाहीत. ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे बायकोला आणि मुलांना घेऊन ते ट्रिपला जातात. अशा नालायक लोकांना उठता बसता जोडे मारले पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. काही राजकीय चारित्र्यच नाही, काही कळतच नाही आम्हाला. हा कुठल्या दिशेने चालला देश, राष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय, आम्ही कुठल्या दिशेने चाललोय, आमची स्थिती काय आहे. या जगामधली सगळी समाजभवनची चाललेली ना, सूट आलेली ऐश्वर्याची इम्पोर्टेड गाड्या रस्त्याने फिरतात, एअर कंडिशन गाड्या, मोठ्या मोठ्या चकचकीत इमारती, बाहेरनं एक ग्लेज एलिव्हेशन काच लावलेल्या शहरामधनं दिसणाऱ्या. अचानक श्रीमंत झालेले काही लोक नोकरी करून 1 लाखाचं पॅकेज, 80,000चं पॅकेज. सचिनराव, शहाणपणाचा इतका अभाव आपल्या देशामधल्या शहाण्या लोकांकडे आहे, हे पाहून मला राहून आश्चर्य वाटतं. ज्या शिक्षकाने, मध्यमवर्गीय मनुष्याने किंवा ज्या शेतकऱ्याने आज तर एक आयएस अधिकाऱ्याच्या आईबापाची मुलाखत आलेली आहे मराठवाड्यामधल्या, वडील समाजामध्ये दगड फोडण्याचं काम त्या माऊलीने आणि तिच्या नवऱ्याने केलं आणि 4 मुलं, 5 मुलं आणि 2 मुलींना शिकवलं. आयएस अधिकारी, कलेक्टर रँकचा आज तयार केला त्यांनी, श्रम करून, कष्ट करून, प्रामाणिकपणाने. असे श्रम करून ज्यांनी आपल्या 4 मुलांना शिकवलं, महिना 4-5 हजार रुपये सुद्धा ज्या आईबापाला एकत्रित उत्पन्न नाही अशांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवलं, 4-5 हजार रुपये महिना उत्पन्न असणाऱ्या पगारामधनं प्रपंच स्वतःचं केला, मुलांना शिकवलं, मुलींना शिकवलं, त्यांची लग्न कार्य केली. ज्या आईबापाचा संसार 5,000 रुपयामध्ये झाला, त्यांची मुलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियर झाल्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 80,000, 1 लाखाचं पॅकेज त्यांना असतं. त्यावेळेला सचिनराव, ज्या मुलाला 80,000चं महिन्याचं पॅकेज आहे, त्या मुलाच्या खिशामधली 3 क्रेडिट कार्ड महिन्याच्या 20 तारखेनंतर 22-23 तारखेला तो काढून पाहतो की यात कुठे पैसे शिल्लक आहेत आणि कुठं मला पैसे काढता येतात. त्याला 80,000 रुपये एका महिन्याला पुरत नाहीत. आई बापाने 4-5 हजार रुपयामध्ये अशा 3-4 मुलांना, मुलींना शिकवलं, त्यांचा प्रपंच करून. त्यांच्या पोरांना 80,000 रुपये एका महिन्याला पुरत नाहीये. संपत्ती कुठल्या दिशेने चालली आहे? मॉलमध्ये चाललेली आहे, 35, 40, 50 लाखाच्या फ्लॅटमध्ये चाललेली आहे की 200 रुपयाचा भिकाऱ्यासारखा मॅकडोनाल्डच्या स्टॉलच्या बाहेर उभा राहून, रांगेमध्ये उभा राहून 200 रुपयाचा हॉटडॉग घेऊन त्या खाण्यामध्ये गिळंकृत करण्यामध्ये चाललेली आहे. कुठे चालली आमची संपत्ती, कुठे चालली आहे? आणि एवढी संपत्तीची उधळण करणाऱ्या लोकांना, ज्यांच्या
ज्यांच्या घरामध्ये एक टेलिव्हिजन आहे त्यांना वाटतं की आपल्याकडे फ्लॅट स्क्रीनचा टेलिव्हिजन असावा, तो पटकन मोडतात, दुसरा घेतात. फ्लॅट स्क्रीनचा टेलिव्हिजन आहे त्यांना असं वाटतं की होम थिएटर असावा, जास्त मोठ्यातला स्क्रीन असलेला आपण विकत घेऊया. ज्यांच्या घरी या पद्धतीचं स्क्रीन असलेला टीव्ही आहे त्यांच्याकडे त्यांना वाटतं की मुलांच्या बेडरूम मध्ये स्वतंत्र असावा, आई बापांच्या बेडरूम मध्ये स्वतंत्र असावा. आपण जे पाहतो ते आपल्या मुलाने पाहावं की न पाहावं याची काळजी घेण्याकरता त्यांचा मुलांचा हे वेगळा असावा टीव्ही आणि आपला टीव्ही वेगळा असावा. या पद्धतीने अपार संपत्तीचा क्षय ज्या देशामध्ये अब्जावधी लक्षावधी अब्ज रुपयांचा अखंड चाललेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तो देश जिवंत राहावा की न राहावा याचं चिंतन ते समाजातले तरुण मुलं करतात. चांगल्या संस्काराने आपल्या व्यसनमुक्त युवक संघासारखे किंवा अशा अनेक संघटना ज्या चांगल्या उद्दिष्टांकरता राष्ट्र जिवंत राहावं त्याच्या पवित्रतेसह, त्याच्या संस्कारासह, त्याच्या आत्मीयतेसह, त्यातल्या त्याग आणि पवित्रतेच्या या संपूर्ण आपल्या पूर्वजांच्या परंपरेसह टिकून राहावं राष्ट्र असं ज्यांना वाटतं त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आता त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या तरुण मुलांनी वर्तमानपत्र चालवून काढली पाहिजे. एखादा स्कॅनर असतो की नाही त्या पद्धतीने वर्तमानपत्र चालवून काढली पाहिजे. त्यांना आर्थिक विषय कळले पाहिजे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय त्यांना कळलं पाहिजे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एमडी 4 दिवसापूर्वी मुलाखतीत ज्या वेळेला सांगतात की येत्या 3 महिन्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या 1 लाख लोकांचे रोजगार संपतील, त्यांना घरी घालवलं जाईल. त्यावेळेला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आयटीच्या सेक्टरमध्ये 1 लाख लोकांचा रोजगार जाणं याचा आर्थिक परिणाम काय होईल, सामाजिक परिणाम काय होईल याचं गणित आमच्या तरुण मुलांना मांडता आलं पाहिजे. त्यांना इकॉनॉमिक्स कळलं पाहिजे. टोमॅटो 8 किलोने बांधाच्या कडेला फेकून देण्याची शेतकऱ्यांना वेळ येते तरी सुद्धा 750 मिलीची टोमॅटो सॉसची बाटली 50 रुपयापेक्षा कमी दरात येत नाही. पैसे टोमॅटोच मिळतात त्या टोमॅटो सॉसमध्ये मिळतात. हे 62 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला का कळू नये? त्याला कळलं पाहिजे. पेप्सी आणि कोक 40,000 कोटी रुपयांचा देशामध्ये विकलं जात असताना, सॉफ्ट ड्रिंक्स विकलं जात असताना, 30-35,000 कोटी रुपयाचं मिनरल वॉटर या देशामध्ये विकलं जात असताना, गावागावामध्ये ज्यांच्या स्वतःच्या घरी पशुधन आहे त्या मुलांची चाक विकायला काय हरकत आहे? एकही मुलगा तयार नाही होत. एक 5,000 रोपांची एक नर्सरी तयार करायला 100-500 फुटाचं अर्धे गुंठ्याचं फक्त अंदाज लागतं आणि थोडंसं पाणी. ग्रामपंचायतीच्या नळाच्या कनेक्शनला किंवा नगरपालिकेच्या नळाच्या कनेक्शनला येणारं जे 800 लिटर पाणी आहे एका कनेक्शनला, तेवढ्या पाण्यामध्ये 5,000 रोपांना तुम्ही पाणी देऊ शकता असं माझं प्रामाणिक मत आहे. नर्सरी करण्याकरता, रोपवाटिका तयार करण्याकरता. आणि त्या रोपवाटिकेमध्ये ₹2 जे रोप तयार होतं ते रोप 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये किमतीला विकतात. यातनं रोजगार आमच्या तरुण मुलांना का नाही मिळवत आहेत आजही? तैवानच्या पपईचं बियाणं 10 ग्रॅम 1 तोळा 1700 रुपयाला विकत मिळतं दुकानामध्ये. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये आजही पपईची झाडं अशी दिसतात की जी पपईने लगडलेली आहे, ती देशी पपई आहे, अतिशय गोड आहे. आमच्या एकही तरुण मुलाला असं का नाही वाटत की त्या पपईच्या झाडाच्या पपया काढाव्या, त्या कापाव्या, त्या पपया मित्रांना वाटाव्या आणि त्यांना सांगावं की यातल्या बिया सुकवून मला द्या, मी रोपं तयार करतो. आपल्या गावामध्ये पपईची 5,000 पपईची लागवड यावर्षी करूया, रोजगार त्यातनं मिळवूया. हे आम्हाला का नाही वाटत? पानामध्ये टाकणारी टुटी फ्रुटी पपईपासून वाळवून तयार करतात, साधी प्रक्रिया आहे ती. आमच्या गावामध्ये एक इंडस्ट्री असावी असं आम्हाला का नाही वाटत आजही? सिमेंट 300 रुपये पोतं आणि 350 रुपयाच्या घरामध्ये पोत्याला सिमेंटचा दर जाईल. लोकांना घरं, आता 70% लोकांना घरं बांधता येत नाही, तितकी घर बांधण्याची किंमत वाढलेली आहे. आमच्याकडे पशुधन आहे. आमच्या एकाही गावातल्या एकही तरुण मुलाला असं का नाही वाटत की मी एक बैल माझ्या दावणीला जो बांधलेला आहे तो वर्षाचे 9 महिने त्याला रानामध्ये जर काही काम नाही येते चुना गाडी लावेल असं का नाही वाटत त्याला? सिमेंटमध्ये इथनं पुढे 70-75% लोक स्वतःचं घर बांधू शकत नाहीत. सिमेंटपेक्षा जास्त मजबूत सिमेंटमध्ये आरसीसी पद्धतीने बांधलेलं घर, बांधलेली इमारत 50 वर्षाची केली. हिरोजी इंदुलकरांनी चुन्यामध्ये केलेली शिवाजीराजांच्या काळातली बांधकामं 350 वर्ष समुद्राच्या पाण्याचा थपडा खात सुद्धा उत्तम स्थितीत उभी आहेत. म्हणजे सिमेंटपेक्षा चुना वापरणं शहाणपणाचं आहे. हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं आहे. तरी सुद्धा एकाही तरुण मुलाला असं का नाही वाटत की माझ्या गावामध्ये मी बैल लावेन त्याला आणि चुन्याची एक घाणी मळण्याकरता एक लोखंडी दगडी चाक असतं मोठं आणि एक आडवा त्यामध्ये
वाटा लावलेला असतो आणि बैलाच्या मानेवर ते जो असताना बैल ते ओढत असतो. त्याच्या मागला ते दगडी चाक जसं फिरत जाईल तसं त्या तरीमध्ये गोल आखलेली असते. ती दोन्ही बाजूला दगड असतात, मध्ये वाळू असते. त्या वाळूमध्ये ठराविक पद्धतीने चुन्याची फक्की भरलेली असते आणि ती फक्की भरून त्यानंतर पाणी टाकून ते भिजवतात आणि ते चाक जसं फिरेल गरगर गरगर बैलाबरोबर तसं चुना मळला जाईल. या पद्धतीने मळलेल्या चुन्यामध्ये उत्तम प्रतीच्या तयार केलेलं बांधकाम 100, 150, 200 वर्ष टिकेल. सिमेंट विकत घेऊन 300-350 रुपये पोत्याने बांधकाम करणं 75% लोकांना ज्या देशामध्ये परवडत नाही त्या देशातल्या एकाही तरुण मुलाला एक बैल आपल्या दावणीला असलेला जो आहे तो फक्त चुन्याच्या घाडीला लावून चुना मळेल अशी इच्छा का नाही होत पैसा मिळवण्याकरता. संपत्ती मिळवण्याचे शेकडो मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. शेकडो मार्ग, एक सांगत नाही, शेकडो. झाडं लावायची आणि जगवायची, कशी जगवायची माहिती नाहीये. मिनरल वॉटरच्या फेकून दिलेल्या बाटल्या झाडाच्या कडेला दोन्ही बाजूला 9-9 इंच अंतर सोडून जमिनीमध्ये 9 इंच 10 इंच खड्डा काढून त्याच्यामध्ये पाचट टाकून तळाला छिद्र पाडून त्या बाटलीच्या एवढा काथ्याचा तुकडा त्या बाटलीमध्ये टाका आणि त्या बाटल्या नुसत्या भरायची व्यवस्था करा. 2 घागरी पाणी आणलं तरी 1 एकरात जंगल तयार करता येईल. का नाही करता येत आम्हाला? रोज पाणी घालणं शक्य नाही आहे. 8 दिवसाने 15 दिवसाने पाणी घालणं शक्य आहे. 15 दिवस ते झाड मरणार याची शाश्वती देतो छातीवर हात ठेवून तुम्हाला. आपल्या प्रत्येक गावामध्ये जे देवालय आहे त्या देवालयामध्ये शेकडोनी नारळ फोडली जातात. आता उन्हाळ्यामध्ये सगळ्या चैत्र महिन्यात सगळ्या यात्रा असतात गावागावामधनं. नारळाच्या केसरांचे मोठे ढीक लागतात. ते नारळाचे केसर जाळण्याकरता लोक वापरतात. रोपं लावताना, झाडं लावताना, वनीकरण करताना त्या झाडाच्या कडेला 1-1 फुटावर एक खड्डा घ्या चांगला खोल. ते रोप लावलं त्यापेक्षा चांगला 1.5-2 फूट खोल. नारळाचे केसर त्या खड्ड्यांमध्ये ठासून भरा आणि त्यामध्ये पाणी होता. ते झाड वाढल्यानंतर त्या रोपाच्या मुळ्या नारळांच्या केसरामध्ये पोहोचतील, पसरतील आणि नारळाचे केसर पाणी शोषून घेतील. 1 महिना त्या रोपाला तुम्ही पाणी घातलं नाही तरी नारळाच्या केसरामध्ये मुरलेलं पाणी ते रोप शोषून घेईल. ते मरणार नाही. महिन्यातनं एकदा तरी तुम्हाला वेळ मिळेल का तोही मिळणार नाही. कुठे चाललोय आपण समाज म्हणून? काय आपलं चिंतन आहे? आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाच्या तरी कल्याणाची चिंता आपण करूया. राष्ट्र राहील की न राहील का ठरवेल? यांनी ठरवलं राष्ट्र जिवंत ठेवण्याने राहील. शिवछत्रपतींच्या काळामध्ये या राष्ट्राची गद्दारी करणाऱ्या नराधम लोकांच्या हजारोनी नावं भरतील एवढ्या याद्या होत्या तरी राष्ट्र जिवंत राहिलं. याचं कारण हे राज्य व्हावे हे तर श्रींची इच्छा शिवछत्रपती सांगतात. ही देवभूमी आमच्या कर्तृत्वाने नाही आम्ही जिवंत आहोत. हिंदुस्थान ही देवभूमी आहे. या देवभूमीवर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 62 वर्षामध्ये आमच्या लायकीने आम्ही हा देश चालवला असं म्हणण्याचं धैर्य या हिंदुस्थानातला एकही राजकारणी दाखवू शकत नाही. गेल्या 62 वर्षात एवढे भयंकर अपराध त्यांनी केलेले. ही देवभूमी आहे. हे राष्ट्र जिवंत राहणार यात शंका नाही आहे. पण हे राष्ट्र या सर्व परंपरांसह, संस्कृतीसह, पवित्रतेसह, ज्ञानासह, संपत्तीसह जिवंत राहील. पण तुम्ही कुठे असणार याचं चिंतन तुम्ही करा. आता 40% जमिनी या महाराष्ट्रामध्ये पडीक आहे. पडीक सरकारी रेकॉर्ड आहे. कदाचित त्यापेक्षा जास्त जमिनी पडीक असतील. 40% जमिनीवर जमिनीचा मालक वर्षातनं एकदा सुद्धा जात नाही. त्याच्या पायाचा त्या रानाला स्पर्श होत नाही अशी जमीन महाराष्ट्रात 40% आहे. 42 अंशापासून 42 अंशापासून 46 डिग्री सेल्सिअस पर्यंत महाराष्ट्रामध्ये उष्णतामान आहे. या मे महिन्यात मार्च, एप्रिल, मे 3 महिने अखंड ऊन वाढत चाललेलं आहे. 1 एकर नुसता कडुनिंब लावला आणि विसरून गेला ना शेतकरी तरी तिथे 10 डिग्रीजने टेम्परेचर कमी राहील. 10 अंशाने. कडुनिंबाच्या खाली बांधलेली झाडं असतात, जनावर असतात ना, आपण बांधतो. आपल्या गळ्यात कासरा न बांधता त्या जनावरांच्या शेजारी कडुनिंबाच्या दाट सावलीत नुसतं बसून तर पहा. अभ्यास करूया ना आपल्या श्रीमंतीचा. आपल्या पूर्वजांनी काय शिल्लक ठेवली आहे हिंदुस्थानामध्ये. तुम्हाला असं लक्षात येईल की 10 अंशाने तापमान कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली कमी भरेल तुम्हाला उन्हापेक्षा. असं 1 एकर कडुलिंबाची नुसती लागवड जर केली आणि आमच्या ऑक्सिजन पार्कमध्ये या अशी जाहिरात वर्तमानपत्रामध्ये दिली आणि दगडा मातीत बांधलेल्या कौलारू खोल्या नुसत्या बांधल्या ना तुम्ही
आणि कलिंगडाची छोटीशी बाग जर केली तर लक्षावधी रुपये तुमच्या बागेमध्ये राहायला येऊन लोक तुम्हाला देतील आणि तुम्हाला धन्यवाद देतील, नमस्कार करतील तुमच्या पायावर डोकं ठेवून, की इतकी मनशांती आणि इतकी शुद्ध हवा आणि इतकं शुद्ध अन्न, झुणका भाकर साठी द्या, नाही तर भाजी भाकरी द्या, नाही तर पिठलं भात त्यांना द्या, ते तुम्हाला पैसे देतील आणि धन्यवाद देऊन जातील. ते म्हणतील की इतकी मनशांती आम्ही आजपर्यंत कधी अनुभवली नाहीये. ब्लड प्रेशरने, डायबेटीसने, हार्ट ट्रबलने, मानसिक तणावांनी संतुलन गमावलेले लक्षावधी लोक शहरांमधनं तयार करण्याचे कारखाने आम्ही केलेले आहेत. विचित्र जीवनशैली आम्ही जगतो आहोत आता शहरांमधनं, आणि या कचाट्यामधनं, या विचित्र जीवनशैलीच्या कचाट्यातनं मुक्त होण्याकरता लोकांना ग्रामीण भागामध्ये यावंच लागेल. त्यामुळे ग्रामीण भागातले जे मूर्ख लोक आपल्या जमिनी विकून शहरामध्ये 20, 25, 30, 40 लाखाचा फ्लॅट विकत घेतात, त्यांना हात जोडून विनंती करा, त्यांना सांगा संपत्ती ग्रामीण भागात आहे आणि या भागामध्ये जमेकडे झालेले लोक तुमच्या पायाची लोळण घेतील आणि तुम्हाला सांगतील की आम्हाला येऊ दे, इथे राहू द्या सुखाने समाधानाने. तुमच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईच्या छोट्या कालवडीच्या नुसत्या पाठीवर त्यांनी शांतपणाने प्रेमाने हात जर फिरवला ना, त्यांच्या ब्लड प्रेशरचं संतुलन होईल. याचा अनुभव आधुनिक वैद्यक शास्त्र त्यांना देईल आता अनुभवाने काही दिवसांनी, आणि ते रॉयल्टी घेतील, त्यावर पैसे वसूल करतील या मूर्ख लोकांकडनं. त्यांना सांगा की यासाठी तुम्ही पैसा जर खर्च करायचा असेल तर ग्रामीण भागात या, एका खोंडाच्या, एका कालवडीच्या, एका गाईच्या पाठीवरनं प्रेमाने हात फिरवून एक गवताची चाऱ्याची पेंडी त्याला खाऊट घालून बघा. या संपत्तीच्या विकेंद्रीकरणाची सगळी व्यवस्था, सगळी विकेंद्रित असावी संपत्ती, आणि प्रत्येक गाव स्वयंपूर्ण आत्मनिर्भर असावं. या दृष्टीने राष्ट्र निर्माणाच्या सूत्राचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशातल्या सर्व समस्या राजकीय पक्षांची आणि राजकीय व्यवस्थेशी जोडलेल्या आहेत असं वाटणं हा मोठा भ्रम आहे. या भ्रमातनं बाहेर आलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट राजनीतीतच दुरुस्त करू हे संभवत नाही कधी. राजनीती आता अशा अवस्थेला आलेली आहे. साधी दारूची दुकानं बंद करायची असली तर आपल्या कार्यकर्त्यांना 51% मतदान करा म्हणून सांगतात महिलांनी. त्यांनी दारोदार फिरायचे, 51% मतदानाकरता महिला तयार करायच्या. कुणीतरी काहीतरी दगडबाजी करायची, बदमाशी करायची, कुणी दबाव आणायचा, कुणी तगेगिरी करायची, कुणी गुंडगिरी करायची, आणि त्या गुंडगिरीला कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं की म्हणायचं दखलपात्र गुन्हा उचलून फेकून द्यायचं आतमध्ये. इतकी राजकीय व्यवस्था ज्या देशामध्ये बिघडलेली आहे. करोडो लोकांनी टेलिव्हिजनवरनं मोहम्मद अजमल कसाब हातामध्ये गन घेऊन, रायफल घेऊन लोकांवर गोळीबार करतोय. टेलिव्हिजनवर डोळ्याने पाहिल्यानंतर सुद्धा हे पुराव्याच्या आधाराने सिद्ध करण्याकरता त्या हरामखोर गुन्हेगाराला, गुलामगार असलेल्या नराधम राक्षसाला बिर्याणी खाऊ घालण्याची चर्चा ज्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचतो त्यावेळेला राजकीय व्यवस्थेमधनं या देशामध्ये इथनं पुढे भविष्यात काहीही चांगलं घडू शकणार नाही असा विश्वास निर्माण होतो. काहीही चांगलं राजकीय व्यवस्थेतनं इथनं पुढे निर्माण होणार नाही गृहीत धरा. मग ही व्यवस्था दुरुस्त करण्याकरता तुमच्या हातात काय याचं चिंतन करा. काय आहे का हातात? का पूर्ण पराधीन आपण? आपल्या हातात बरंच काही आहे, आपण काही करू शकतो. काय करू शकतो? या देशाची राज्यघटना लिहिली गेली त्यावेळेला अत्यंत सूचक अशा शब्दामध्ये काही तरतुदी राज्यघटनेमध्ये, भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये केल्या गेल्या. त्याप्रमाणे एक सुधारणा निवडणूक कायद्यामध्ये केली गेली. त्याची पहिल्यांदा अंमलबजावणी देश स्वतंत्र झाल्यानंतर या निवडणुकीमध्ये अगदी तुरळक, अगदी क्वचित केली गेली. नुसत्या मतदानाच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन आपल्या हातामध्ये काय अधिकार आहे याची जाणीव आपण करून घेऊया. 62 वर्षानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूक कायद्यामध्ये 49 हे जे कलम आहे, या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की मला निवडणुकीला उभ्या असलेल्या मतदार यादीमधल्या सर्व मतदार जे काही उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारापैकी कुठल्याही उमेदवाराला मतदान करण्याचा जसा मला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे तसाच हाही अधिकार मला दिलेला आहे की यापैकी एकही उमेदवार मला पसंत नसेल तर नापसंतीचं माझं मत मी व्यक्त करू शकतो.
निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सन्माननीय राष्ट्रपतींना एक निवेदन दिलेलं आहे, एक अर्ज केलेला आहे, एक पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये निवडणूक आयोग असं म्हणतो की उमेदवारांची नावं आणि त्यांची निवडणुकीतली चिन्ह समोर असतात, तसाच एक शेवटी रिकामा रकाम असावा की ज्याच्या पुढे चिन्ह नसेल पण यापैकी एकही उमेदवार नाही असं शेवटी लिहिलेलं असेल आणि ते जे समोर जे काही जागा असेल त्या ठिकाणी ते बटन दाबून तो उमेदवार गोपनीय पद्धतीने स्वतःचं मत नोंदवेल. नापसंतीची मतं एका मतदारसंघात उभ्या राहिलेल्या निवडणुकीकरताच्या सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवणारा जो उमेदवार आहे, जो निवडून येतो आता, त्या उमेदवारापेक्षा जास्त मतं यापैकी एकही नाही या पद्धतीची नापसंतीची मतं जर नोंदवली गेली तर वरच्या उमेदवारांच्या यादीतल्या एकाही उमेदवाराला आयुष्यभराकरता निवडणूक लढवता येत नाही. इतकी भयंकर तरतूद लोकशाही मार्गाने आपण आत्मसात करू शकतो, प्रत्यक्षात वापरू शकतो राजकारण्यांना ताळ्यावर आणण्याकरता. हे 62 वर्षात चिंतन आम्ही केलेलं नाहीये. आम्हाला काय नैतिक अधिकार आहे राजकारण्यांना शिव्या देण्याचा? केंद्रामध्ये अविश्वासाचा ठराव मांडला गेल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडावा आणि त्यावर मतदान घ्यावं असा आदेश सभापतींनी दिल्यानंतर तिहारच्या तुरुंगामध्ये 10 पेक्षा जास्त अपराध ज्यांच्या नावावर नोंदवलेले आहेत, त्यातले काही खुनाचे आहेत, काही खंडणीचे आहेत, काही संपत्तीच्या अपहरणाचे आहेत आणि काही इतर कुठल्या कायद्यांचा भंग केल्याचे आहेत. अशा 10 पेक्षा जास्त अपराधांकरता तिहार कारावासामध्ये तुरुंगामध्ये असणाऱ्या एका सन्माननीय लोकप्रतिनिधींना, खासदार साहेबांना विश्वासदर्शक मताच्या ठरावाकरता लोकसभेमध्ये त्या दिवसापुरतं आणलं गेलं आणि ते संसदेमध्ये पहिल्या बाकावर बसले होते, बाकाच्या पहिल्या रांगेत ते बसले होते आणि हिंदुस्थानच्या आमच्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी इतर ज्येष्ठ सदस्यांना नमस्कार केला, तसंच त्यांनाही नमस्कार केला, कारण त्यांच्या मताची जरुरी होती आम्हाला लोकशाही जिवंत ठेवण्याकरता. आपण कुठल्या अवस्थेमध्ये आलेले लोक आहोत? ही व्यवस्था दुरुस्त करणं राजनीतीतल्या एकाही मनुष्याला शक्य नाहीये, कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला. सामान्य मनुष्य हे ठरवू शकेल, सामान्य मनुष्य या समाजामध्ये जनजागरण करू शकेल. पुढच्या विधिमंडळाच्या निवडणुकीपूर्वी हजारो कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये धूळ खात जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे. निवडणूक आयोगाची ही जी भूमिका आहे, या भूमिकेला ठामपणाने पाठवणं समाजाचं दिलं पाहिजे आहे आणि कायद्यामध्ये याचं रूपांतरण करायला हवं की आम्ही नापसंतीची मतं व्यक्त करू आणि नापसंतीची मतं सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवारापेक्षा जास्त भरतील त्यावेळेला तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि सच्चिल चारित्र्याचे राजकारण हा ज्यांचा धंदा नाहीये, ज्यांना खरोखरच समाजाची सेवा करायची आहे आणि ज्यांचं चारित्र्य यापूर्वीचा वृत्तांत, यापूर्वीचा चारित्र्याचा इतिहास ज्यांचा शुद्ध आहे, अशा नवीन लोकांना जे राजकारणी धंदेवाईक राजकारणी अजिबात नाहीयेत आणि राजनीती करता प्रचंड पैसा खर्च करायचा आणि तो नको त्या मार्गाने पुन्हा मिळवायचा कित्येक वेळ, या दुष्ट चक्रामध्ये ज्यांचा गळा अडकलेला नाहीये अशा लोकांना राजनीतीमध्ये आणून शुद्ध चारित्र्याच्या लोकांच्या अधिकारामध्ये राजनीती ज्या वेळेला चालायला लागेल आणि सरकारी नोकरांना या देशाच्या सर्वसामान्य मनुष्याच्या कल्याणाकरता सगळ्या व्यवस्था राबवाव्या या पद्धतीचा नैतिक धाक ज्या वेळेला सरकारी नोकरांवर लोकांचे प्रतिनिधी ठेवतील त्यावेळेला घसरत चाललेली या देशाची गाडी रुळावर येईल. पण हे आम्हाला कळलं पाहिजे, आमचे अधिकार कळले पाहिजेत. याकरता जनजागरण करावं लागेल. व्यसनमुक्ती जेवढी जरुरी आहे तेवढंच हे जरुरी आहे. आपण ज्या व्यवस्थेने दिलेले आहेत त्या व्यवस्थित सच्चित माणसं जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या मानवी अधिकारांची जपणूक करता येणार नाही. या दृष्टीने आपण अध्ययन करायला हवं, अभ्यास करायला हवा. आपल्या आंदोलनाशी निगडीत जे वकील लोक आहेत ना, त्या वकील लोकांना सांगा की निवडणूक कायद्यामधलं 49 हे काय कलम आणि या कलमावर टिप्पण तयार करून त्या हजारो कार्यकर्त्यांना ते टिप्पण झेरॉक्स करून आपण वाटून याचे छापून वाटू आणि ते समाजामध्ये जातील आणि समाजाला समजावून सांगतील. आपल्या तरुण मुलांना आपण उद्युक्त करू की त्यांनी ताक विकावं, टोमॅटोचा ज्यूस तयार करून विकावा, बांधाकडेला फेकू नये टोमॅटो, आवळ्याचं सरबत तयार करून विकावं, डाळिंबाचं सरबत तयार करून विकावं. आपल्या गावामधला रोजगार गावात निर्माण झाला पाहिजे. आपल्या बैलाच्या मान्यावर दूध घेऊन 9 महिने रानामध्ये बैलाला काम नाही येणं तर 9 महिने चुना घाणी चालवल्याने आपल्या गावाचं प्रत्येक बांधकाम जुन्यामध्ये कशा पद्धतीने केलं जाईल याची व्यवस्था करावी.
किती संपत्ती चालली आहे त्याची काही मोजदार आहे का? आपल्या खिशातनं ही संपत्ती चालली आहे क्षणाक्षणाला. घर बांधणारा माणूस 300 रुपये पोत्याने सिमेंट विकत घेतो, त्यावेळेला त्याच्या खिशातनं संपत्ती उडते. 28-30 रुपयाचं स्टील 58 रुपयापर्यंत 55 रुपयापर्यंत किलोला जातं, त्यावेळेला स्टीलची दुप्पट दरवाढ झाल्यानंतर घर बांधण्याकरता स्टील विकत घेणारा माणूस स्टीलच्या कंपन्यांच्या दरोडेखोरीला आपल्याला अगदी अगतिकतेने नाईलाजाने सहकार्य करतो असं म्हणावं लागतं. कायद्याच्या अज्ञानामुळे कुठल्याही लोकांना उचलून कायद्याचा धाग राखून कायद्याचा पडगा राखून उचलून आत फेकून देतात, त्यावेळेला त्याच्या कायद्याची जपणूक करणारी शहाणी माणसं, कायद्याचं ज्ञान असणारी वकील मंडळी आपल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ एक मोठी लॉबी का नाही उभी करू शकत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. नाही वाढणाऱ्या तापमानाचं नियंत्रण करण्याकरता गावागावामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण तयार करावं आणि वृक्षारोपणाच्या आधाराने एक स्वयंरोजगाराची शेकडो तरुण मुलांना एक व्यवस्था नगण्य खर्चामध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये तयार करावी. याकरता आपल्या प्रत्येक छोट्या गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचं जे विद्यार्थ्यांचं बळ आहे, या विद्यार्थ्यांच्या बळाचा वापर आपण का करून घेऊ नये? रचनात्मक कामाकरता, झाडांना पाणी घालण्याकरता एका शाळेने मनावर आणलं तर शेकडो एकर जंगल एक शाळा तरुण मुलांच्या शाळेतल्या मुलांकडनं राबवून अतिशय साध्या थोड्याशा श्रमाने मुलं शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची जी बाटली भरून आणतात, तेवढ्याच बाटल्या पिण्याच्या पाण्याच्या 500 मुलांच्या किंवा 700 मुलांच्या प्रत्येक गावामध्ये ज्या आहेत, तेवढ्या एका बाटलीमध्ये जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे तेवढ्यावर एक रोप जगू शकेल. तर शेकडो हजारोच्या संख्येने प्रत्येक गावामध्ये आपण झाडं लावू आणि जगवू शकतो. लग्न कार्याकरता मोठ्या शहरामध्ये महागड्या दराने कार्यालय घ्यायची आणि 150 आणि 200 रुपये ताटाने तिथल्या केटररला पैसे द्यायचे. या पद्धतीचे विवाह समारंभ तुमच्या गावातल्या लोकांचे पुण्यासारख्या शहरामध्ये होताना ज्यावेळेला तुम्ही पाहता, त्यावेळेला त्या लोकांना असं सांगा की आपल्या गावामध्ये भरपूर जागा आहे, मोठा मंडप टाकू, गाव जेवण घातलं तरी सुद्धा एवढा खर्च होणार नाही. वाचलेला जो खर्च आहे त्यातनं शेकडो एकर जे माळरान आहे त्या माळरानावर ट्रॅक्टर घेऊन त्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल घालून त्याला पलटी फाळ लावून नांगराने उभ्या आडव्या चौकडा काढल्यासारखा शेकडो एकर क्षेत्र जे आहे ते नांगरून काढू. पावसाचं पाणी तिथे मुरेल. 3 वर्ष कुठल्याही गावामध्ये सरासरी एवढ्या पावसाचं पाणी मुरलं तर कुठेही खड्डा काढला तर पाणी लागेल. गावागावांची पाण्याची समस्या संपेल. संपत्तीचं हे नियोजन करणं आपल्याला कळलं पाहिजे नाही. बुद्धिमत्तेचं, गुणवत्तेचं हे नियोजन करणं आपल्याला कळलं पाहिजे नाही. रोजची वर्तमानपत्रे इंग्लिश आणि मराठी वाचणारी तरुण मुलं पाहिजे आहेत. त्या तरुण मुलांनी रोज भाजी मंडईतले जे भाव येतात ना, गुलटेकडी मार्केट यार्डला, ते मुंबईच्या मार्केट यार्डामधले भाजी मंडईतले ते भाव नुसते कागदावर लिहायचे आणि गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचं एक टिपण तयार जर केलं तर ज्या वेळेला लागवड करणार, कोथिंबिरीची लागवड करणार, समजा 60 दिवसांनी कोथिंबीर येणार आहे, तर कोथिंबीर ज्या वेळेला आमच्या रानामध्ये तयार होईल त्यावेळेला कोथिंबिरीचा दर गेल्या वर्षी किती होता गुलटेकडी मार्केट यार्डात आणि मुंबईला किती होता याच्या दराची यादी जर असेल तर ज्या वेळेला उत्तम दर आहे त्यावेळेला ते पीक हाताची येईल. या पद्धतीचा क्रॉप पॅटर्न आपल्या गावामध्ये आपल्याला राबवता येईल. आपल्या गावातल्या मुलांनी कॉम्प्युटर याकरता शिकणं जरुरी आहे. कॉम्प्युटरवर बसून चॅटिंग करण्याकरता, सकाळच्या बाष्पळ बडबड कुणाशी तरी इंटरनेटवरनं करण्याकरता कॉम्प्युटरचा उपयोग करणं हा राष्ट्रीय अपराध आहे असं मला वाटतं. कॉम्प्युटरचा उपयोग आपली मुलं कशासाठी करतात हे त्यांच्यावरच्या संस्कारांनी ते ठरवतील आणि त्याकरता संस्कार जरुरी आहेत. आपल्या संत वाङ्मयामध्ये असणाऱ्या अनंत गोष्टी अर्थशास्त्र समजावून सांगणाऱ्या जशा माऊलीने सांगितलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, महावने लावावी, जलाशय निर्मावी, नगरीची रचावी, तशी अप्रतिम सूत्र आपल्या ग्रंथसंपदांमध्ये तुकाराम महाराजांच्या सुद्धा जीवनामध्ये त्यांनी लिहिलेल्या गाथेमध्ये, दासबोधामध्ये अनेक सूत्र आहेत. या सूत्रांचा अगदी सोप्या शब्दामध्ये लोकांना समजेल अशा पद्धतीने विवरण करून या पद्धतीची सूत्र लोकांच्या हातामध्ये आपल्याला देता येतील. आपल्याला एक 50-100 तरुण वक्ते तयार करता आले पाहिजे आहेत. अप्रतिम वक्तृत्व ज्यांनी साध्य केलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे, असे एक 100 वक्ते आपल्याला आंदोलनाला करता आले पाहिजे आहेत. जे ग्रामीण भागामध्ये जातील आणि ते पोटार्थी वक्ते नसतील. मिळणाऱ्या मानधनाचा आकडा अगोदर आणि त्यामुळे झडका बुडाल्यानंतर नाईलाजाच झाला म्हणून ते मानधन द्यायला तयार झालेला मजबूर समाज समोर आणि मग हे वक्ते तिथे जाऊन आपल्याचे दाढे तोडणार की संभाजी राजांच्या त्यागाबद्दल बोलण्याकरता मी इतके पैसे घेण्याचं मी अगोदरच सांगायचं. काय कोडकेपणाची परिसीमा. हे जर बदलायचं असेल आपल्याला तर हे बदलण्याकरता एक 100 तरुण मुलांना वक्ते म्हणून उभं केलं पाहिजे. आणि शिवछत्रपतींची भूमी आम्हाला का नाही येत वक्तृत्व.
जनाधार मिळेल लोकांना, समाजाचा. याचं आकलन आपल्याला व्हायला हवं. हे राष्ट्र जिवंत राहण्याकरता या देशातले लोक शहाणे होणं जरुरी आहे. या देशामध्ये काय काय घडामोडी प्रत्येक क्षेत्रामध्ये चाललेल्या आहेत हे समजणाऱ्या तरुण मुलांची या देशातली संख्या वाढली पाहिजे आहे. आपल्या प्रत्येक गावाचं सर्वेक्षण आपण करायला हवं. कुठल्याही तरुण मुलाला नव्हे, शाळेतल्या मुलाला विचारलं की तुझ्या गावाचं एकूण शिवार किती, तर त्याने एका झटक्यात तोंडी परीक्षेमध्ये तो नापास झाला शाळेच्या तरी हरकत नाही, पण गावाचं शिवार किती त्याला सांगता आलं पाहिजे की 678 एकर गावाचं शिवार आहे रेकॉर्ड प्रमाणे. हे सांगणारी शहाणी मुलं पाहिजे आहेत. इंडोनेशियाचे मोसमी वारे कुठल्या महिन्यात वाहतात आणि त्या वाऱ्यांना काय म्हणतात हे भूगोलाच्या पुस्तकातल्या गणितात 7वीतल्या मुलाला नाही कळत, तो नापास झाला तर मला आनंद होईल. पण तुझ्या गावातला ओढा कुठे उगम पावतो आणि मोठ्या ओढ्याला कुठे मिळतो हे त्याला सांगता आलं पाहिजे. हा भूगोल त्याला कळला पाहिजे. एमकॉमला पहिला नाही आला मुलगा युनिव्हर्सिटीमध्ये तरी सुद्धा हरकत नाही, पण एमकॉमच्या विद्यार्थ्याला हे कळलं पाहिजे की माझ्या गावामध्ये कुठली उत्पादनं तयार होतात, त्याची उत्पादनाची किंमत किती आणि शहरामध्ये जास्त चांगल्या दराने ती उत्पादनं विकून माझ्या गावामध्ये संपत्ती पैसे कसे आणता येतील, मला हे माझ्या गावातल्या तरुण मुलांना शेकडोच्या संख्येने उत्तम रोजगार कसा देता येईल हे ज्याला कळतं तो एमकॉमच्या परीक्षेत नापास झाला तरी मला आनंद होईल. आमचं ज्ञान जे आहे, आमची माहिती जी आहे, आमचं शहाणपण जे आहे ते उपयोगात येणारा हवं. नुसत्या दैनंदिन जीवनामध्ये निरर्थक ज्ञानाला काही किंमत नाहीये. A+B ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A² + 2AB + B². पोपटासारखं पाठ केलं मी, उपयोग नाही, मला आयुष्यात कधीच उपयोग नाही झाला. अशी गणितं शिकून काय करायची. आम्हाला आमची गणितं कळली पाहिजे की कडुलिंबाचं एक रोप 1 रुपयाच्या आत तयार करता येतं. ते 10 वर्षात कडुलिंबाचा वृक्ष होतो, 12 वर्षात वृक्ष होतो. तो वृक्ष 5 किलो निंबोळी देतो का, त्या निंबोळीपासून तेल किती मिळतं, कडू पेंट किती मिळते, त्या पेंडीचा खत म्हणून दर किती आहे, तेलाचा दर किती आहे, कडुलिंबाच्या पानाच्या भुकटीचा दर किती आहे, कडुलिंबाच्या काळ्या दात घासायला वापरल्या तर त्याची किंमत किती होईल, हे गणित आम्हाला कळलं पाहिजे आहे. आम्हाला A+B ब्रॅकेट स्क्वेअरच्या गणिताची समजण्याची जरुरी नाही. आमच्या दावणीला बनलेली देशी गाय ओला आणि सुका किती चारा खाते, किती लिटर पाणी रोज पिते, किती किलो शेण रोज देते आणि किती लिटर गोमूत्र रोज आम्हाला देते, याचं उत्तर आम्हाला कळलं पाहिजे. हे उत्तम बीजगणित आहे, कारण हे बीज भांडवल आहे आपल्या या देशाचं. एका गाईच्या पंचगव्यापासून शेण, गोमूत्र, दूध, दही आणि तूप या 5 पदार्थांपासून किती पंचगव्य तयार करता येतं. ते पंचगव्य किती 1000 लिटर पाण्यामध्ये वनस्पतींना अत्यंत उत्तम उत्पादन क्षमता देण्याकरता पुरतं हे आम्हाला कळलं पाहिजे. ते गणित आम्हाला समजायला हवं. कडुनिंबाचा आणि गोमूत्राचा कीटकनाशक वापर करण्याकरता किती एकर क्षेत्राला 2 किलो कडुनिंबाचा पाला आणि 1 लिटर गोमूत्राचा 8 दिवस एकत्र भिजवून केलेला अर्क 5 मिलीमीटर 1 लिटरला या प्रमाणामध्ये किती एकर क्षेत्राला पुरेल. आणि तेवढं इंडोसल्फान किंवा सायपरमेथ्रिन निऑन जर वापरलं तर रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे 1 एकराच्या भाजीपाल्याच्या प्लॉटमध्ये किती रुपयांची बचत होते हे सांगणारे शहाणे BA BCom झालेले विद्यार्थी आम्हाला पाहिजे आहेत. लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी बथडपणाने निर्बुद्धपणाने घोकणारे विद्यार्थी आम्हाला नको आहेत. त्याचा काही उपयोग नाही या देशाला, आजपर्यंत कधी झाला नाही. कृषी पदवीधर होऊन बँकेत नोकरी लागणारे, तहसीलदार होणारे, प्रांत होणारे, पोलीस अधिकारी होणारे लोक आम्हाला नको आहेत. आम्हाला BSc ऍग्री किंवा MSc ऍग्री होणारे विद्यार्थी रानामध्ये काम करणारे पाहिजे आहेत, ज्यांच्या पायाला मातीचा रोज स्पर्श होईल, ज्यांना प्रत्येक वनस्पतीची, प्रत्येक पिकाची, टोमॅटोचं रोप असेल, डाळिंबाचं रोप असेल, बाभळीचं रोप असेल, नाही तर वांग्याचं रोप असेल, नाही तर बटाट्याचं रोप असेल, या प्रत्येक रोपाचा रूट झोन किती, त्याच्या मुळ्यांची एकूण लांबी किती, त्याला किती खोलीपर्यंत पाणी द्यावं लागतं, इतकं खोल पाणी देण्याकरता काय पद्धतीने तंत्रज्ञान वापरावं लागतं. विजेचा 1 तास वापर करून आम्हाला जमीन उत्पादनक्षम कशी करता येईल, प्रत्येक लिटर, प्रत्येक थेंब पाण्याचं गणित आम्हाला कसं मांडता येईल याचं चिंतन करणारे. आणि माझ्या गावामध्ये पावसाचं जे पाणी माझ्या गावाच्या एकूण एकत्रित समजा 600, 700, 800 एकर शिवारामध्ये पडतं, 18, 20, 25 एकर 25 इंच जी काही सरासरी आहे त्या सरासरीने एकत्रित माझ्या गावामध्ये किती पाणी मिळालं, त्या प्रत्येक थेंबाचं, प्रत्येक लिटर पाण्याचं जे गणित मी बांधलं, त्या प्रत्येक लिटर पाण्याच्या गणिताचा उपयोग करून मला काय काय निर्माण करता येईल माझ्या गावाच्या शिवारामध्ये याची आकडेमोड करणारे ऍग्रिकल्चरिस्ट मला पाहिजेत. या पद्धतीचं परिवर्तन आपल्या समाजामध्ये आपल्याला जर करता आलं, आपल्या समाजाची बलस्थानं आपल्याला कळली, आपली दुर्बलता, आपलं अज्ञान आपल्याला कळलं आणि
आणि त्या दुर्बलतेवर, त्या अज्ञानावर मात करण्याकरता प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा अखंड दिवस रात्र आपण जर केली तर हे राष्ट्र तर जिवंत राहीलच, पण आपण एक छान उत्तम जीवन जगू शकू. श्रीकृष्णाचे वारसदार, रामाचे वारसदार, शिवप्रभूंचे वारसदार, संभाजी राजांचे, भगतसिंगांचे, स्वामी विवेकानंदांचे वारसदार म्हणून काही अर्थपूर्ण जीवन आपण जगावं असं वाटत असेल तर आपल्याला समाजाला आलेली मरगळ झटकून अखंड चिंतन, अखंड अभ्यास आणि अखंड क्रियाशीलता, प्रत्यक्ष कृती, काम आपल्याला करावं लागेल. श्वासाबरोबर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे रिकामा अर्धधरी राहू नको या तत्वाचं पालन आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला करावं लागेल. नुसतं पाठांतर करून, घोकमपट्टी करून काही उपयोग होणार नाही. कॅसेट बोललेलं लगेच रेकॉर्ड करते, तसंच्या तसं 50-100 वेळा ऐकवते. कॅसेटला कळत नाही आपण काय ऐकवतो, वक्त्यालाही कळत नाही आपण काय बोलतो, ऐकणाऱ्यालाही कळत नाही आपण काय ऐकलं, याचा काही उपयोग नाही. मुकम करोती वाचालम, जो मुका आहे त्याला बोलतं करणं. पंगुम लंघयते गिरीम, जो पांगळा आहे त्याने मोठा पर्वत चढून जावं या पद्धतीची इच्छाशक्ती ज्याच्यात निर्माण करेल. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम, यत कृपा, ही ज्याची कृपा, तमहम वंदे परमानंद माधवम. असं श्रीकृष्णासारखं संपत्ती, ऐश्वर्य, पराक्रम या सर्व गोष्टींची अप्रतिम रेंचेल आणि समृद्धी असणारं जीवन आपण जगावं. तसं आपल्याला जगता यावं, तसं आपला अधिकार आहे, कारण आपण श्रीकृष्णाचा वंश सांगतो असं मला वाटतं. आणि त्याची प्रेरणा भगवान श्रीकृष्णांनी, शिवप्रभूंनी आपल्या सर्व परमपवित्र परंपरेतल्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला द्यावी असं मला वाटतं. या निमित्ताने बरोबर काटाच्या आल्यानंतर तात्यांच्या कटाक्षाप्रमाणे आपल्या वेळेमध्ये आपण थांबतो आहोत. या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता आला. अशा कडक उन्हामध्ये त्या उन्हाची तीव्रता कळल्यानंतर आपण झाडं लावावी अशी इच्छा आपल्याला व्हावी. आपल्याला पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि शांत चित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने अशा कडक उन्हामध्ये दुपारची झोप झाल्यानंतर थोडासा श्वास छान मंद चाललेला असताना सरळ बुद्धीने कुठेतरी टेकावं आणि डोळे मिटावे, शांतपणे विश्रांती घ्यावी, आराम करावा, गार पाणी प्यावं. या सर्व गोष्टींचा मोह बाजूला ठेवून ताठपणाने आपण सगळे ऐकायला उभे तिथे उपस्थित राहिला त्याकरता तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. तात्यांना, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. श्रीराम समर्थ.